एकच सेकंड. ये देश और दुनिया, ये देश और ये दुनिया कुछ कर रही है. चलो. हर झरना पर्वत अंबर, हर पेड़ पशु और चिड़िया, ये दरिया सागर नदिया कुछ कह रही है. नमस्कार, मी दिनेश पवार. एरवी मेरा भारत शोमध्ये तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकांना तुम्ही बघत होतात पॉडकास्टच्या माध्यमातून. पण आज माझी खूप जवळची व्यक्ती श्रेयश देशपांडे, जो माझा मित्र आहे, आणि त्याची एक फिल्म येते ॲज अ म्युझिक डिरेक्टर, म्युझिक कंपोजर आपण म्हणू शकतोय. संपूर्ण स्टारकास्ट जी आहेत ती DI7 फिल्म्स अँड मीडियाच्या स्टुडिओला आज हजर आहे. आणि आपण जाणून घेऊयात की ती फिल्म अवकारिका नेमकी कुठल्या टॉपिकवर बनलेली, त्या चित्रपटाचा प्लॉट काय आहे, डिरेक्टर कशा पद्धतीने त्यांनी थॉट हा आणला की आपण ह्या विषयाला धरून, म्हणजे नेमका कुठला विषय हा लवकरच तुम्हाला कळेल. सो आपण सुरुवात करूयात. कारण क्रिकेटमध्ये जसे दोन दिग्गज विराट आणि रोहित, जे फलंदाजीमध्ये आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की त्यांना कुणी आजपर्यंत बीट करू शकलं नाही, आणि त्यांनी रिटायरमेंट तिकडे घोषित केले, आणि इकडं अरविंद सरांनी आपल्या चित्रपटाची घोषणा केली की मी ही विराट आणि रोहितची जोडीची ती मी ऑनस्क्रीन. क्या बात कमाल. मी स्वतः दिनेश पवार, विराट, रोहित, नमस्कार. मी दिनेश, समोर कार्तिक, सी अरविंद भोसले. तुमच्यापासून सुरुवात करूयात. सर, तुम्ही सीएची एक सीट वाया घालवली असं नाही वाटत का तुम्हाला? मी सीए सोडलीच नाही आहे. अच्छा. आता प्रॅक्टिस चालू आहे माझी, ऑफिस आता चालूच आहे. आता एक नोटीस पडली आहे एका क्लायंटची, ते अटेंड करून त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि प्रॉपर चालू आहे. सीट वाया अजिबात जाणार नाही, पण पहिलं प्रेम आहे सीएचं. बर, मग हा थॉट कसं सर की सी म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकामध्ये एक कलाकार लपलेला असतो असं म्हणतात, पण तुम्ही या अवकारिका या चित्रपटाचे रायटर सुद्धा आहात, डिरेक्टर सुद्धा आहात आणि लिरिसिस्ट सुद्धा आहात. मग फक्त ऍक्टिंगच सुटली, तीही तुम्ही निभवली का? थॉट तर असा आहे की एक तर जेव्हा विषय महत्वाचा होता. विषय असा की जो काही कचरा स्वच्छता हा विषय. मला शिक्षकांना अवकारीचा जो शब्द आहे, अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ होतो डस्टबिन, कचरापेटी. ते आपण टायटल तेच ठेवलेले आहे, कारण कोणत्याही कचऱ्याला घेऊन जायचं ट्रॅव्हलिंग जो असतो तो डस्टबिनमधून होतो आणि तो डंपायला जातो. त्यासाठी अवकारिका आहे. आणि अवकारिका हा मनातला कचरा काढण्यासाठी पण येतोय आता 1 ऑगस्टला. जो काय माणुसकीचा जो काय वाढला बक्स असेल ते काढण्यासाठी. एकंदरीत आपण स्वच्छता हा विषय मला असं वाटतं की फार महत्त्वाचा आहे. आणि हाच विषय काय निवडावा असं काही डोक्यात असं वेगळं काहीच नाही आहे. सिम्पल आहे की जे आता सद्यस्थिती दिसतीये त्याच्यावर काय मानता येईल. कारण ऑलरेडी 5-6 शॉर्ट फिल्म झालेले आहेत. जसं मोबाईल ॲडिक्शन जे आता खूप वाढत आहे, त्याच्यावर ऑलरेडी रोहितांनी पहिलाच आमचा तो येता, म्हणजे तेव्हा मी स्वतः एडिट केलं होतं. मग तो पण फील घेतला की कसा असतो एडिटिंग वगैरे. खरंच प्रोडक्शन खतरनाक काम असतं, एवढं मात्र जाणवलं मला. मग आम्ही नंतर ज्यांना ते टॅलेंट आहे त्या लोकांवर गेलो, आम्हाला जे पाहिजे ते घेण्याच्या हिशोबाने तसे आम्ही फायनल आउटपुट घेतले. जेव्हा हा विषय आला की हा विषय निवडायचा की त्या कचऱ्याबद्दलचं स्वच्छतेबद्दल मांडायचं आहे, पण याला डॉक्युमेंटरी करायची का गाणं तयार करून सोडून द्यायचं का, अजून काहीतरी एक छोटीशी क्लिप वगैरे शॉर्ट फिल्म करून सोडायचं का. पण मला असं वाटतं की जेव्हा मी लिखाण करायला गेलो आणि थोडं आपण गॅपमध्ये असतो, आपण आपल्या कामात असतो वगैरे, तर असं जाणवलं की कचरा खूप दिसायला लागलाय आणि एवढा अट्रॅक्ट व्हायला लागला ना. जिथं जिथं कचरा दिसतोय जणू काही ती अख्खी माझी जबाबदारी आहे कचऱ्याची, की का दिसतंय मला उचलावं लागेल. आपण कुठेही गेलो ना असं बॉटल दिसणं, कुठे रॅपर्स दिसणं वगैरे, ते खूप मला जाणवायला लागलं. आणि जणू काही कचराच बोलतो माझ्या आता, कारण तो योग्य ठिकाणी तो नाही राहते. आणि तो जो रस्ता बोलतोय मी तर गांजवलोय, किंवा त्या नद्या बोलतात ते मला आता आतमध्ये येता येत नाही, सगळं तर काही डोंगर दऱ्या बघतो आपण तिथेही सगळं कचरा वगैरे. असं जाणवलं की हा विषय खूप महत्वाचा आहे, ह्याच्यावर खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याचे थॉट पण यायला सुरू झाले.
140 कोटी जनता आपल्या भारतात म्हणजे जगात तर खूप आहे, पण यांना सांगायचं कसं? बरंच काय जागरूकता, म्हणजे गव्हर्नमेंट खूप खर्च केला याच्यावर वगैरे, गव्हर्नमेंट पण. एक सिंपल गोष्ट लक्षात आली की सायकोलॉजिकल चेंजची गरज आहे, की मी टाकू नये, मी करू नये, मी नीट बघा, बस एवढं सांगायचं आहे. पण त्याची मेथड काय असणार आहे? सिनेमा हा सगळ्यात प्रभावी माध्यम आजच्या घडीला, त्याच्यामुळं सिनेमा करायचं ठरवलं. आणि तशी जो रायटिंग करतानाच स्क्रिप्ट जेव्हा कस्टमाइज करत होतो मी एवढं काळजी घेतली की सिनेमा 5 मिनिटानंतर बोर नाही झाला पाहिजे. प्रत्येक 5 मिनिटाला 10 मिनिटाला बोरच नाही आला पाहिजे. मी काय भाऊ, कारण असा विषय घेऊन येतो जिथं लोकांना नाही आवडत. म्हणजे कचरा सहसा आपण गाडी जर गेली तर आपण नाक ओढतो, किंवा आपण डस्टबिन दिलं की आपलं काम मोकळं झालं, खाली करून दे, अशा पद्धतीचं आपली धारणा असते. की सिनेमा इंटरेस्टिंग वाटला पाहिजे बघताना. तो इतका आपण म्हणतो ना की चित्रपटाच्या माध्यमातून आपण एन्जॉय करता आला पाहिजे. तो पूर्णपणे नटलेला असला पाहिजे, त्याला साथ चढलेला पाहिजे एका चित्रपटाच्या दृष्टीने. आणि तो जेव्हा गपचीपणे आपला एक मेसेज सोडून जातो, जो पार रोजाला एवढा काळजाने भिडून जातो की आपल्याला वाटतं अरे यार की आपला असा मेसेज सोडतो. त्या मेसेज नंतर ना पूर्ण परिवर्तन घडतं अख्ख्या आपल्या या जब सिनेमा बघितल्यानंतर परिवर्तन पूर्णपणे घडेल आपल्या जीवनात. तशा पद्धती स्क्रिप्ट जेव्हा लिहिण्यात तशी आली आणि त्याला कुठे कुठे मला वाटतं ना की नाही हे जाते, तर सरळ ते काढण्यात आले की हे नाही पाहिजे मला. मग त्याला कशा पद्धतीने ते रंगवू शकतो वगैरे. मग रंगवल्यानंतर म्युझिक काय असलं पाहिजे, गीत काय असलं पाहिजे, कशा पद्धतीने ॲक्टर्स असले पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आला. एकंदरीत एकदम शॉर्टमध्ये म्हटलं ना की विषय महत्त्वाचा आहे, वर्तमान काळात खूप महत्त्वाचा आहे. आणि भविष्यात आपल्याला जगायचं असेल ना, कारण काय होतं, जो कचरा आजूबाजूला जो साचतोय ना, तो आपल्या मातीतनं कंटेंटमध्ये यायला लागलाय आणि तो जेवणात यायला लागला. आता आपल्या खाण्यापिण्यात यायला लागलाय. आपण थोड्या हातात मातीत हात घातला ना, आपण लगेच आहे ना काळजीपूर्वक त्याला धुतो, जे 30 ते 40 वर्षापूर्वी नाही व्हायचं. म्हणजे आज म्हणजे सरांनी पैलवानचा सिनेमा केला, ते मातीतले पैलवान बिंदास मातीत वगैरे. पण आज काय आलं की ती माती पण आपल्याला शोधायला लागते, की कुठं मी खेळू, आज कुस्ती कुठे खेळू वगैरे, हे शोधतोय आपण की नाही इथं नुका इथं आपल्याला काहीतरी होईल वगैरे. इतकं सिंपल. ते कशामुळे होतं? कचऱ्यामुळे होतं. आणि आता प्रत्येक गोष्ट आताच्या घडीला तुम्ही कोणत्याही दुकानात जावा, मेडिकलमध्ये जावा, तुम्ही किराणा, जी काही रॅपर सगळं कचरा होणार आहे, सगळं कचरा होणार. तुम्ही काही घ्या, हा कालांतराने 10 वर्षांनी 20 वर्षांनी किंवा प्रत्येकाचे ठरलेले आहेत. एका महिन्याने होणार, कोण 2 दिवसांनी होणार, कोण 30 दिवसांनी होणार, 1 वर्षाने 10 वर्षांनी होणार, पण हा कचराच होणार आहे. एवढा मोठा विषय, इतका मोठा विषय, याला फक्त एकच गोष्टीची लेअर लागणार आहे, ती ब्रिज. म्हणजे तो कचरा नीटपणे ते विल्हेवाट लावले पाहिजे. आणि त्यात सगळ्यात हुशार व्यक्ती अख्ख्या या पृथ्वीवर माणूस आहे. सर मी इथं तुम्हाला थांबवतो. तुमच्या एक तर धाडसाला खरंच सलाम. तुम्ही असा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडतायत आणि मला वाटतं तुम्ही पहिला चित्रपट दिग्दर्शक करत असते आणि म्हणजे तुम्ही पहिले 6 मारला म्हणजे आले आणि ट्रायल वगैरे नाही, डायरेक्टली 6. खरंच हॅट्स ऑफ सर. म्हणजे आम्ही लोक बरेच वर्ष झाले आम्ही धडपड करतोय. विषय तर जाऊ देत, काम कशा पद्धतीने दाखवू शकतो त्याला सुद्धा खूप ताकद लागते. तुम्ही इझिली चित्रपटाच्या माध्यमातलं सर एवढं तर कळलं की कचऱ्याशी रिलेटेड हा तुम्ही प्लॉट घेतलेला चांगला कॉन्टेंट आहे. तुम्ही साफसफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखवली की कचऱ्याचीच व्यथा दाखवली? कसं असतं, आता हा विषय आहे ना, निसर्गानं आपल्याच फायटिंग ॲक्च्युली खरं म्हणजे निसर्गाची आपली बॉन्डिंग ओढत चाललेली आहे. तर ती बॉन्डिंग एकत्र आणणं गरजेचं आहे. कारण काय होतं, आपण निसर्ग, आपलं जीवनमान, आपलं वातावरण, आपण ज्या राहतो, आपला श्वास मिळतो, जे काय मिळतो, कारण आपलं अस्तित्व निसर्गावर डिपेंड आहे. ओके. आणि त्यात काय होतं की ती बॉन्डिंग उडत चाललेली आहे. तर ती बॉन्डिंग कशी दाखवावी आणि त्याला एक नायक लागतो. जर हे मला मांडायचं आहे तर शेवटी शेवटी सिनेमा मांडतोय, त्याला कॅरेक्टर पाहिजे, त्याला लीड पाहिजे, त्याला ॲक्टर पाहिजे. मला वाटतं सफाई कामगारपेक्षा बेस्ट नाही कोण असू शकत नाही या निसर्गाचा एवढा मोठा टॉपिक मांडताना. तर त्याच्यामुळे तो जो अवतीभोवती फिरतोय ना विषय, हा सफाई कर्मचारी स्वच्छता तर फिरतोय, मग त्याची व्यथा पण. कारण हे जे कोण महत्वाचं काम करतात डायरेक्टली ते इन्व्हॉल्व आहेत त्यामध्ये, जे स्वच्छतेमध्ये वगैरे निसर्गासाठी काम करत असेल, जे बेस्ट काम करत असेल, ते त्यांची पण एक व्यथा सुरू होते. कारण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, आपण ॲज युज्युअल घेतो, त्यांना ग्रांटेड घेतो वगैरे. एक तर ते काम करतात, आपल्यासाठीच करतात, आणि त्यांची व्यथा. आणि हीच लोक जर अजून तुम्ही 2 मिनिटं साईडला काढलं तर काय होईल? डायरेक्ट फायटिंग होईल तिथं.
अवघरी का 1 ऑगस्ट 2025, 1 ऑगस्ट 2025 रिलीज होतोय. मध्ये मध्ये सांगणं आपल्याला गरजेचं आहे, कारण काही प्रेक्षक जेवढे बघताय 1 ऑगस्ट 2025 आपल्या जवळच्या चित्रपटात जाऊन बघाच. आम्ही पुढे चर्चा चालूच ठेवतोय, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी विराटकडे येतो. विराट, ज्या दिवशी फिल्मफेअरची ब्युटी आली तिला घेऊन झोपला असशील असतो, तर काय फिलिंग होते ती, जी केसरीच्या माध्यमातून तू खूप मोठी अचिव्हमेंट तुला मिळाली? तर खरं तर सरप्राईज होतं मला. ॲक्च्युली माहीत नको मी असं लास्ट मोमेंटला तिथं पोचलो कसा बसा. पण त्या दिवशी छान वाटलं नक्कीच. घरच्यांनाही छान वाटलं. दुसऱ्या दिवशी कपाटात ठेवली, काही झोपलं बिगलं नाही. आजचा दिवस खरा. विश्वास बसत नव्हता? नाही, ऑफकोर्स आय एम ग्रेटफुल. त्यावेळेला ॲक्च्युली विश्वास बसत नव्हता, कारण की मला माहीत नव्हतं की ठीक आहे नॉमिनेशन आहे वगैरे बोलते. पण त्या दिवशी 100% त्याचं कौतुक होतं. घरच्यांना छान वाटलं, मलाही छान वाटलं. पण दुसऱ्या दिवशीच सांगतं का ती कपाटात आत ठेवली आहे. फार म्हणजे आपण ती कौतुकाची थाप ऑफकोर्स एक्सेप्ट करतोच, त्याच्यासाठी करतच असतो. बट ते ध्येय नाही आहे. ध्येय आहे की आपल्या कॅरेक्टरला आपण न्याय द्यायला पाहिजे वा भिडायला पाहिजे ऑडियन्सला, आणि त्यांना वाटलं पाहिजे की बाबा हे जे बोलतोय ते माझं म्हणणं बोलतोय, जे काय ॲक्टरचं काम आहे. त्यामुळं क्वेस्ट तोच आहे पहिल्या दिवसापासून की मी ते किती चांगलं करू शकतो, किंवा मी किती त्याला स्वतःला त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढून काहीतरी वेगळं, जिथं मला काहीच माहिती नाही तिथं जाऊन काहीतरी शोधू शकतात. आमिर खानचा डायलॉग आठवला, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलेंस के पीछे भागो, सक्सेस झकमार के पीछे आएगा. सो अगदी तू त्या थॉटवर बोलतोय. वा. नाही, पण खरं सांगतो मी, कारण की जसं सर म्हटले की मोबाईल एक इल्युजन आहे, तसे इल्युजन्स खूप आहेत आपल्या आसपास. ती इल्युजन नाही आहे, ती शबाशकीची थाप आहे. आता तुम्ही प्रेझेंट आता असं झालात की ते इल्युजन आहे तर तुम्ही अडकलात का, तर नाही अडकलं त्या इल्युजनमध्ये. ती थाप एक्सेप्ट केली, त्यांना थँक्यू म्हटलं, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागणं हे माझं कर्तव्य आहे. सो ते प्रोसेस ही तशीच आहे. वा, काय कमाल तो वाटे. सुपर. असं काही नाही आहे. नाही, नावाप्रमाणे तू मुद्दा मांडलाय. तुझं काम आम्ही बरेच वर्ष बघत आलेलं आहे, आणि केसरीमध्ये खरंच उत्तम काम झालेलं आहे. इव्हन अवकारी मधलं जर आम्ही तुझं काम बघितलं किंवा रोहितचं काम बघितलं, इव्हन सगळ्यांनीच एक्सलंट काम केलेलं आहे. पण लगेच कळतो तू म्हणाला की ते भिडणार आहे हा टॉपिक. सो पुढे येईलच मी तुझ्या त्या प्रश्नाकडे. श्रेयस देशपांडे सर, मी तुमच्याकडे येतोय. तुम्हाला साधी सोपी माणसं ते मला आनंद आहे बघ, आपण आरेतुरेची भाषा ऑफ कॅमेरा करतो मित्र म्हटल्या. पण आज माझा एकच प्रश्न आहे, तुला साधी सोपी नावं का सुचत नाही? म्हणजे डिरेक्टली कैलाश खेर म्हणजे नाही, मला असं काही नाहीये. ज्ञानेश्वर मिश्राम आहेत आपल्या याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा हे गीत माझ्याकडे आले, अरविंद सरांनी मला पाठवले, तेव्हा थॉट हाच होता की त्या गाण्याचं इमोशन ते करेक्ट वेनी त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे नॉट ओनली सफाई कर्मचारीच, पण त्या लोकांची जी व्यथा आहे तर ती करेक्ट आवाजातून पण पोहोचलं पाहिजे. हे त्या मागचं वैशिष्ट्य होतं. आता कारे बाबा जे पहिलं गाणं होतं सुनिधी चव्हाण यांनी गायलंय ते, तर पहिल्यांदा आम्हाला ते लहान मुलीच्या आवाजामध्ये डब करायची इच्छा होती की ते ग्लोबली अपील व्हायला पाहिजे किंवा तिथपर्यंत जायला पाहिजे. आमचं बरंच डिस्कशन झालं, आणि त्याच्यानंतर आम्ही हा विचार केला की ठीक आहे, तिचं मनोगत असू देऊया, पण असा आवाज ठेवूया की जो इमोशनली टच करेल सगळ्यांना. तर तो पहिलंच आमचा, म्हणजे मी म्हटलं सरांना, सर आपण तो सुनिधी चव्हाण यांना, मी नुकताच एका म्युझिक कॉन्फरन्समध्ये भेटलो होतो तिला, आणि आमचं बोलणं झालं होतं असं असं आपण, माझी इच्छा आहे करायची काम, आणि तिने पण मोटिवेशन दिलं की तू कर, आपण हे करूया. आणि मी सरांना जेव्हा सांगितलं तर पहिल्याच माझ्या विनंतीला मान देऊन सरांनी लगेच म्हणले की ठीक आहे आपण करूया. म्हणजे बजेट वगैरे हा विषय नंतरचा आहे, पुढचा आहे, पण एका संगीतकाराला त्याच्या मनाप्रमाणे फ्रीडम मिळतोय हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि दुसरं गाणं स्वच्छ भारत जे आहे कैलाश खेर यांनी गायलेलं, तर त्याच्यासाठी ते गाणं हिंदी आहे बरोबर, तर ते ग्लोबल अपील करणारं गाणं हवं होतं की पूर्ण
भारताला, पूर्ण जगाला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारं, एन्व्हायरमेंटचं महत्व पटवून देणारं गाणं होतं. तर त्याच्यासाठी आवाज कसा हवा, तर तो वरच्या पट्टीतला आणि लोकांना ऑर्डर देऊन सांगणारा आवाज तो म्हणजे कैलाश सो उत्तम निवड आहे आणि खरंच आहे, आवाज आहे ना, ऑर्डर पाहिजे. एक्झॅक्टली. आणि तसंच तिसरं गाणं जे आहे, कचऱ्याची साथ जीवा मळकट हात, जुनं झालं सारं काही नको ही घरात. हे लिरिक्स खूप बेसिक बोलण्यातले लिरिक्स आहेत आणि हे त्या लोकांच्या जीवनामध्ये रोज येतं. म्हणजे ते आत्ताही कुठला तरी कचरा साफ करून घरी गेले असतील, उद्या सकाळी उठून परत कुठलं तरी गटार ते साफ करणार असतील. करेक्ट. तर ह्या लोकांची व्यथा मांडण्यासाठी ते समाजाला, पूर्ण त्या कचरा कामगारांच्या समाजाला एक भावनात्मक आव्हान करणारा आवाज हवा होता. तर तो ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यापेक्षा वेगळा असूच शकत नव्हता आणि तो सरांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता की आपण त्यांना घेऊन आपण हे गाणं करूया. मला श्रेयसच्याच माध्यमातून कळलं सर की सगळ्या सफाई कामगारांना घेऊन तुम्ही स्क्रीनिंग केली आणि खूप उत्तम प्रतिसाद तुम्हाला मिळाला. म्हटलं मी रोहित तुला विचारतो की तो एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ठिकाणी हवं होते ते तुला आता साऊथचा फील येत आहे. इवन तू विराट आणि रोहित दोघांना पण म्हणजे लिटरली मी म्हटलं एक क्रेज म्हणजे जेव्हा तुम्ही ज्यांच्यावर चित्रपट बनवलाय त्यांना दाखवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दुधाच्या बरोबरीला होते. अजून काय पाहिजे? खूप म्हणजे खूप मन भरून आलं कारण दॅट वॉज अनएक्सपेक्टेड फॉर मी. जे त्यांच्याकडनं ॲडॅप्ट केलं तेच डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठंतरी वाटलं की आमचे जे गोष्टी आहेत ते तिथं मांडल्या गेलेत, सत्यरीतीने मांडल्या गेलेत. फिल्ममध्ये कुठेही VFX नाही आहे म्हणून ते रिअल आणि रॉ दिसतं आपल्याला. त्यांना कुठेतरी ते कनेक्शन त्यांना वाटलं की आता हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी कुठं प्लॅन आउट केला तो आणि बाहेर जाऊन दॅट वॉज अनएक्सपेक्टेड. आणि खरंच मी खूप प्राऊड फील करतो की मी एक वॉरियर यांची भूमिका केली आहे आणि करत असताना खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या त्यांच्या आणि खूप अडीअडचणी, त्यांच्या खूप प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये. आणि काय झालंय, सामान्य नागरिक आणि त्यांचा दुरावा झालेला आहे. तर नक्कीच अवकारिका तो कुठेतरी जवळ आणण्याचं काम करेल. आणि फिल्म करत असताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं. त्यांना रिटर्नमध्ये काहीच हवं नसतं, त्यांना फक्त हवं असतं रिस्पेक्ट. आणि ते माणूस म्हणून कसं राहावं त्यांच्याकडनं शिकावं आपण. आपल्याला नाही का लक्षातही नसतं की आपल्या घराच्या इथे येणारा व्यक्ती, आपला कचरा घेऊन जाणारा व्यक्ती, त्यांचं नाव काय आपल्याला लक्षातही नसतं. ते स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता आपल्या आरोग्याच्यासाठी ते रस्त्यावर उतरतात. आपण कुठेतरी विसरतोय त्यांना. आणि काल तो जो दुग्धाभिषेक झाला ना, तर जेणे कोणी तो अरेंज केला होता, मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हटलं की हे काय प्रकार आहे, नव्हतं केलं पाहिजे तो, नाही का, एक काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टीची. तर त्याने जे काही उत्तर दिलं ना, मला तिथं बोलता नाही आलं. हा, तो काय म्हणला की ट्रेलरमध्ये जो रोहित दिसतो की चेंबरमधून बाहेर येतोय, ही वॉज डेट अँड समथिंग, नाही का. तर म्हटलं की जर सिनेमा अशा पद्धतीचा आमच्या काळजाला भेटणारा आलाय, तर मला वाटतं की तो चेंबरमधून बाहेर येतोय, तो पूर्ण भरलेला आहे, माखलेला आहे चिखलाने, म्हणजे काही घाण असले. आम्हाला ते ना दुधाने काढायचंय. वा, म्हटलं केलं, आता पुन्हा नको करू, बस एवढंच. बेस्ट आहे, कमाल आहे सर. सर अरविंद सर, मला आशा आहे की तो चित्रपट तुम्ही नक्कीच बघितला असेल. आत्ता थांबायचं नाही. खरंच नाही बघितलं नव्हतं सर, खरंच नाही बघितलं. नाही, ऍक्च्युली मी मी चित्रपट फार कमी बघतो. आणि तुम्ही चित्रपट बनवायला मी शेवटचा जर कांतारा बघितला असेल, आता पुष्पा बघितला असेल, आणि मी आता 3 दिवसात BGM करण्यासाठी जवळ 25 सिनेमा बघितले. ओके, म्हणजे अभ्यास नाही तर मी सहसा फार कमी, कारण मी माझ्या कामात एवढा व्यस्त असतो. मी त्याच्या हा प्रश्न विचारण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो की आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा प्लॉट आणि अवकारिकाचा प्लॉट हा कुठंतरी एका टाइमलाईनला, म्हणजे त्यांचा विषयही कचराच आहे, आपला विषयही कचराच आहे. तिथं नाही, त्यांचा विषय वेगळा आहे. शिक्षणावर थोडा भर दिलाय. पण जर सुरुवात बघितली तर सिमिलर. मग तुम्ही, मला फक्त हे विचारायचं आहे, दिग्दर्शक म्हणून कुठेही आपला चित्रपट रिलीजच्या वेळेस कुठल्याही दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला एक भीती असते किंवा कुठल्याही कलाकाराला बिलकुल नाही असते, बिलकुल नाही. ह्याविषयी जस्ट काही आठवड्यात तो सिनेमा येऊन गेला, अशा
असाच टॉपिक आपण घेऊन येतोय. चित्रपटात रिलीज व्हायला उशीर झाला का? बिलकुल नाही आहे. मुळात चित्रपट ही कथा आहे अवकारिका, ही कस्टमाइज केलेली कथा आहे. ती ऑलरेडी झालेली कथा आहे. म्हणजे त्यांनी एका बेस घेतलेला रिअलवर घेतलेला आहे. कचरा म्हटल्यावर आणि सफाई म्हटल्यावर डेफिनेटली गोष्टी साम्य होऊ शकतात त्यामध्ये. त्याचा काय वेगळं काय दाखवणार नाही आहे. चेंबर आहे, साफसफाई आहे. विषय आपण असा घेतला आहे की तो शेवटपर्यंत स्वच्छतेवर असला पाहिजे, कचऱ्यावरच असलं पाहिजे. कुठेही ना कोणतंही म्हणजे अवकारिका जो लिहिलाय या सगळ्या गोष्टी आम्ही हे केलेल्या आहे, भरकटलं नाही पाहिजे. तुम्हाला स्टार्ट टू एंड ती तुम्हाला कुठे सुटता कामा नाही. म्हणजे ऑडियन्स कुठेही असं वाटलं नाही का कुठेतरी दुसरीकडे जातो का सिनेमा. म्हणजे प्लॉट लाईट केलेला सिनेमा. इट्स लाईक दोन तू पॅट्रिओटिक सिनेमे बघतोयस आणि दोन पॅट्रिओटिक सिनेमे, दोघांचा विषय वेगळा आहे. आतापर्यंत अवकारीचा फक्त ट्रेलर बघितला. बिलकुल चित्रपट कुठेही निमंत्रित करा 100% येऊ आणि आम्ही बघू आणि नंतर आम्ही रिव्ह्यू देऊ. कारण 5 वर्षाच्यावर अभ्यास केलेला आहे आणि हे बनवलेलं आहे. आणि अजून ऑन कॅमेरा सांगा मला आवडेल काही विषय नाही आहे. हा मेडिटेशन बनवलेला थॉट आहे सगळं पूर्णपणे सकाळच्या प्रहरी. जिथे तर मला वाटतं की कारण मला सांगायचं लोकांना, लोक कसे बघतील, एंटरटेनिंग करायचं मला आणि मला प्रबोधन करायचंय. माझे सगळे फॅक्टर्स आले पाहिजे. ठीक आहे, तो कचरा करतोय, तो नाल्यात उतरतोय, पण ठीक आहे दिसते आपल्याला. मी जनरल माणूस आहे, हे माझ्यापर्यंत कसं काय पोहोचणार मला दिसतंय, पण मी ऑफिसला निघून जातोय. मला कनेक्ट कसं होईल. एकदम शेवटचा माणूस दगडसारखा माणूस, ज्याने आजपर्यंत पिक्चर बी बघितला नसेल, म्हणजे कोणताच बघितलं नसेल, ज्याला काळजीच नाही आवडून ना, त्या माणसाने पण कसं उडत आणतात. तिथं आपण त्याच्यावर फार अभ्यास केला, त्याच्यावर फार विचार केला की सिनेमा बघितल्यानंतर किती इम्पॅक्ट पडेल त्याचा. आणि त्यामुळे बिलकुल पण ना सिनेमाला भरकवटलं नाहीये. सिनेमा एका लाईनअपमध्ये एकदा टाईट ठेवलेला आहे, जेणेकरून शॉर्ट आणि स्वीट आपण म्हणतो एकदम स्वीट मेसेज असा गेला पाहिजे की लोकांना यातलं जे घ्यायचं ते घेणार म्हणजे घेणार असं. आता तुम्ही प्रश्न विचारला सर की त्या फिल्ममध्ये आणि या फिल्ममध्ये डिफरन्स काय. फिल्म पाहिल्यामुळे मी सांगू शकतो ती साक्षरतेवर चित्रपट होता. आपला चित्रपट आहे फक्त स्वच्छता आणि फक्त स्वच्छता. फिल्ममध्ये तुम्ही पाहिलं असतील की VFX यूज नाही केला. मी जसं सांगितलं तुम्हाला, आम्ही नदीमध्ये शूट केलं, डोंगरामध्ये शूट केलं, कचऱ्याच्या डोंगरावर जाऊन शूट केलं, नाल्यांमध्ये शूट केलं, रिअल लोकेशन्स यूज केलेत फिल्ममध्ये. ती ही फिल्म चांगलीच आहे, नो डाऊट. पण हा फिल्मचा विषय वेगळा, स्वच्छता आणि फक्त स्वच्छता. आणि त्यात दुसरा विषय असा आहे की जेव्हा एक मराठी सिनेमा येतोय, वी रिअली रिस्पेक्ट दॅट फिल्म, कारण लोकांनी बघितलेच पाहिजे. स्वच्छतेवर आधारित फिल्म आहे. आणि दुसरं आपला काय विषय होता की आम्ही कोणताही ट्रेलर टीजर त्यावेळेस बिलकुल टाकला नाही. म्हणजे प्लॅन असताना प्लॅन कुठे आम्ही टाकू शकलो असतो, पण नाही, लोकांनी बघितलं पाहिजे. कारण इंडस्ट्रीला ह्या गोष्टीची फार गरज आहे की लोकांनी बघावं, लोकांनी रिस्पॉन्स केला. मराठी सिनेमा त्याची आवड होती तुम्हाला कुठं की अशी नाही आज आवड नव्हती. मला बरेच जण म्हणले की अरे सिनेमा येतो, म्हणलं मी एकदम रेडी आहे. म्हणलं असं काही नाही माझं, कारण की जे बेस्ट सगळे मेहनतच करत. त्यांनी मेहनत घेतली आहे, आम्ही मेहनत घेतली आहे आणि आमचा विषय फार वेगळा आहे. मी स्वच्छतेच्या पलीकडे कुठे भरकटलेलो नाही आहे. म्हणजे कम्पॅरिझनचा विषय नाही, दे आर बेस्ट इन दॅट. माझा विषय होता की मला काय कन्वे करायचं, कारण मी का प्रोफेशनली फिल्म मेकर नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल मनातलं थॉट सिनेमा थ्रू मांडतो. मी विषय मांडायला आलोय. हा विषय स्वच्छतेचा विषय मांडतो, मी माझ्या कामाला लागतोय दुसऱ्या दिवशीपासून. वेलकम आहे सर तुमचं मराठी सिनेमा दृष्टीत. आणि नक्कीच मराठी प्रेक्षक जो आहे तो कधीच कम्पॅरिझन करत नाही. माझा प्रश्न फक्त हाच होता की सिमिलर पॅटर्न आहे तर हेच कलाकार किंवा ह्या सगळ्या गोष्टी, पण रोहितने स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि आन्सर दिलेलं आहे. मी विराटकडे होतो. विराट भाई, काय भावना आहेत तुझ्या? चित्रपटाचा तू लीड आहेस, मुख्य कलाकार आहेस. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर सगळ्यात पहिले तुझा थॉट काय होतं की अशा टाईपमधली स्टोरी मे बी याच्या आधी कधी तुझ्यापर्यंत पोहोचली नसेल, तर तुझं काम करण्याचा दृष्टिकोन कसा तू ठरवला की मला पहिले काय करायचं, काय प्रिपरेशन होतं? अर्ध उत्तर सर्वांनी दिलेलंच आहे. एकतर ही फिल्म नॉर्मल कमर्शियल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या फिल्मसारखी फिल्म नाही आहे जी आपण नेहमी बघतो. ह्यात त्यांची कळवळ आहे, त्यांची तळमळ आहे ॲज अ नागरिक ह्या आपल्या भारत देशाचा,
की हा कचऱ्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा झालाय आणि इतका मोठा होणार आहे आणि त्याची जबाबदारी कोणच घेत नाही, तर मी घेतो आणि मी काहीतरी करतो, या भावनेतनं आलेली ही फिल्म आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना ह्याच्यातनं काही नफा तोटा नको आहे. सीए असले तरी हे त्याच्या पलीकडे जाऊन ते या विषयाकडे बघतायत. हा दृष्टिकोनच असलेली पहिली व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात आली. सो ते थेट होतं, जसे आत्ता बोलतात तसेच त्यावेळेलाही बोलत होते. हेच मला सांगितलं होतं की मला ह्याच्यावर काहीतरी करायचं आहे आणि तुम्ही ह्याचा भाग झाला तर ते म्हणजे आपल्याला एकत्र मिळून पुढं नेता येईल, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. असं काहीच नव्हतं की मी ही फिल्म करणार मग मला एवढे करोड रुपये मिळतील किंवा मग माझं असं असं होईल. जसं ते म्हटलं ते उद्या ऑफिसला जाणार आहेत. सो त्यांचा हेतू सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला जी वाटली की तो इतका क्लिअर होता आणि स्वच्छ होता की ती स्वच्छताच फक्त चव्हाट्यावर आणायची होती. जे ऍक्च्युली स्वच्छता करतायत ते जे कचरा कामगार आहेत, सफाई कामगार आहेत, सफाई योद्धे आहेत, त्यांचं आयुष्य लोकांना दाखवायचं होतं की आपण जे नॉर्मल अपेक्षित आहे वागणं ते नसल्यानंतर काय होऊ शकतं, जे खरं तर बेसिक चुकीचं आहे. म्हणजे ते थेट मांडायचं होतं त्यांना. सो एकतर असा दृष्टिकोन आणि अशी व्यक्ती आलेली, त्यामुळं मला काय दुसरी शंकाच वाटली नाही. तिसरी गोष्ट अत्यंत चॅलेंजिंग आहे. मला फार काय ज्ञान नव्हतं या सगळ्या विषयाचं, बेसिक जे आहे तेच, आणि सफाई कामगारांचं आयुष्याचं पण बद्दल मला फार काय माहितीच नव्हतं. सो ह्या फिल्मच्या निमित्तानं ते सगळं एक्सप्लोर करायला मिळतं, ते जग बघायला मिळतं, ते लोकांचं आयुष्य दुसऱ्या सफाई कामगारांचं जगायला मिळणं ही एक त्याची माझ्यासाठी जमेची बाब आहे, जे मी एरवी आयुष्यात आजपर्यंत केलीच नव्हती आणि उद्याही केलीच नसती. ह्या निमित्तानं मलाही त्यातनं काहीतरी शिकायला मिळणं हा एक स्वार्थ आहेच आहे. बट हा सगळा घाट ज्या हेतूने घातलाय आणि ज्यांच्यासाठी घातलाय ते सगळ्यात महत्वाचे आहेत. ह्याचे नायक सफाई कामगार आहेत, मी निमित्त मात्र आहे. आणि ऑफकोर्स सगळी टीम छान आहे, सगळे लोक छान जुडले होते, त्यामुळे नाही म्हणायचा काही मुद्दाच नव्हता. आणि अशा प्रकारचं काम आताही आलेलं नाही आहे माझ्यापर्यंत. इथनं पुढे येईल याची शंकाच आहे. मग आता आले तर मी त्याला अगदी मनापासून कवटाळलंय. मी चांगलं न्याय देईन ना. जे माझी जबाबदारी आहे ती मी पूर्ण 2000% त्यात ओतायचा प्रयत्न केला. आता तुम्ही फिल्म बघून ठरवाल कसं झालं. 100%. आणि नक्कीच म्हणजे विषय खूप जवळचा आहे, चांगला आहे. फक्त साफसफाई कर्मचाऱ्यांनी बघितलं आणि त्यांनी स्वतः विचार केला की आपल्यावर काहीतरी चित्रपट बनलाय. सर्वसामान्य नागरिकालाही जर का या चित्रपटाच्या माध्यमातून कळतंय की रोजचं आयुष्य यांचं काय, आपण जे बघतो ते फक्त कचरा साफ करतानाच बघतो, पण घरापर्यंत सामान्य नागरिक कधी जातच नाही, तो लांबूनच बघतोय. तुम्ही त्याला घरापर्यंत कसं घेऊन गेलायत किंवा त्याची घरची परिस्थिती कशी दाखवलीत ना, की जे सगळं असणार चित्रपटात तो कळेल. म्हणजे तो रिस्पेक्ट साठी जी जतापत चालली तो मिळणारच 100%. सगळ्यांसाठीच प्रश्न आहे, मराठी चित्रपटाचा दर्जा वाढतोय का? म्हणजे आपापल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने दर्जा कधीच खाली गेला नव्हता, हा वरतीच आहे. क्या बात आहे. म्हणजे मी भरपूर आज म्हणजे माऊलींचा सिनेमा तर मी तो 50-60-70 वेळा कितीतरी सिनेमे बघतो मी. म्हणजे मराठी सिनेमे मी खरंच म्हणजे मिस करत नाहीयेत. एकच गोष्ट आहे की ऑडियन्सला आणणं गरजेचं आहे. ऑडियन्सला आवडतंय. कधी कधी आता सिनेमा येऊन जातो आणि OTTवर बघितलं जातं, कुठं युट्यूबवर बघितलं जातं, बरंच मग तेव्हा अरे सिनेमा खूप चांगला होता. आता तुंबाड सिनेमा नंतर कधीच चांगला चालला वगैरे. खूप चांगले सिनेमे आहेत, जबरदस्त सिनेमे आहेत. आपल्याला एकच गोष्ट करायची, ऑडियन्सला आणायचं, आपल्याला त्यांच्यावर पोहोचायचं आहे, त्यांच्यावर जायचं आहे, बस एवढीच गरज आहे. दर्जाचा मला वाटतं की आउटस्टँडिंग आहे, त्यात वेगळं काही करायची गरज नाही आहे. जे आता नवीन जे काही तंत्रज्ञान आहे त्याला आपण ॲडॉप्ट करतोच आहे. आणि अनेक चित्रपट आहेत मराठीमध्ये ज्याची सुरुवात फाळकेंनी केली, ज्या मराठी माणसांनी केली, त्याचा दर्जाबद्दल आपण काय बोलला? नाही सर, एवढा दर्जा चांगला राहून सुद्धा मराठी चित्रपट किंवा मराठी सिनेमा आपल्या स्वतःच्या थिएटरसाठी लढाई लढतोय. नाही त्याचं मी कारण ऍज अ डायरेक्टर नाही, सीए म्हणून देऊ शकतो. माझा तो मी पुढे होता तो प्रश्न, पण मी कंटिन्यू करतो. तर आपल्या अवकारिकासाठी तुम्हाला किती लढाई लढावी लागली? आता लढाई तर आता बेसिकली दर्जा चांगला आहे, मग महाराष्ट्रातल्याच थिएटर्समध्ये सुद्धा आपल्याला आपली जागा का नाही? आता एवढा तज्ञ मी तर नाहीये की आता नेमकं चाललंय का पहिला सिनेमा. सिनेमाचे एक मी सांगू शकतो, जर मला आता बुकिंग 7च मिळत आहेत
अजून थिएटरमध्ये सिनेमा अजून यायचा आहे शुक्रवारपर्यंत, मला आजच बल्ब बुकिंग पडत असेल त्याच्या, आणि जो जर मॉब जर डायरेक्ट थिएटरमध्ये जात असेल तर तो डेफिनेटली तो कन्वर्ट होणारच. काय होतं की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा पब्लिक डिमांड करतं ना, पब्लिक डिमांड, तेव्हा डेफिनेटली त्या गोष्टी होतात. आणि पब्लिक डिमांडमुळे काय होतं की शेवटी सगळ्यांना बिझनेसच करायचा आहे. ज्या लेवलला कमर्शियल आहे काही गोष्टी तर कमर्शियल जाते. थिएटरला चांगला बिझनेस मिळत असेल तर थिएटर कशाला सोडणार. फायटिंग तर असणार बघा, कारण कॉम्पिटिशन सगळीकडे आहेत, कारण सिनेमा आहे शेवटी फार मोठं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये सगळे उतरणार आहेत. त्यामध्ये उतरताना कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये आपली स्ट्रॅटेजी आपण रेडी करणं गरजेचं आहे. करेक्ट. बाकी राहिला तो स्क्रीन नाही मिळण्याचा वगैरे हा फार वेगळा विषय. म्हणजे त्यात म्हणजे मला वाटतं की फार घाई होईल किंवा मी याच्यात अनालिसिस न करता काहीतरी ब्लंटली उत्तर देणं वगैरे. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. विराट असेल, रोहित असेल, श्रेयस असेल किंवा स्नेहा और पिया मिया, बरेच चांगले आर्टिस्ट तुम्ही. तर मला बाईटसाठी काय असेल ना, मला हे कट्स काढायचे. विराट विषयी 2 मिनिटं, रोहित विषयी 2 मिनिटं, श्रेयस विषयी 2 मिनिटं. मला हवेत की ॲज अ डिरेक्टर तुम्हाला काम कसं वाटतं. ह्या सिनेमासाठी फार महत्वाचं होतं की एक हंबल माणूस असणे. कारण जिथं कचरा आहे तिथं शूट आहे. शूट जिथं तिथं करतो ना. आणि कसं असतं की नवीन डायरेक्टर एक परसेप्शन असतं, नवीन डायरेक्टर, नवीन प्रोडक्शन हाऊस आहे, या सगळ्या गोष्टी वगैरे. तिथंला एक तर त्यांनी मला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी ज्या गोष्टी सांगेल त्या गोष्टी त्यांनी म्हणजे काही गिव्ह अँड टेकचा विषय येतो, गिव्ह अँड टेकचा विषय आहे. आणि बऱ्याच ठिकाणी कसं होतं की काही सीन मला हवे होते आणि जर मी सांगतोय आणि मी त्या ज्या लेवलला सांगतो मला जे हवे होतं वगैरे ते एक्सप्लेन करतोय, त्या गोष्टी ॲडॅप्ट करणं आणि त्याचं मागचं रिझन विचारणं आणि त्यानुसार तशा घडणं तसं करणं, हे फार छोट्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली काय माहिती आहे ना की तिथं जर समजा नाही म्हटला कोणी किंवा अरे काय सांगतोय वगैरे छोट्या छोट्या गोष्टी, फार जेवण नीट नाही काय हे ना, म्हणजे फार छोट्या गोष्टी आहेत. अरे पाणी जाऊन दिलं नाही, हे इतकं इम्पॉर्टंट आहे. कारण सेट चालू असतो तुमची कॉस्ट रन होत असते, तिथं कॉस्ट रन होत असते. एका माणसामुळे बऱ्याच गोष्टी चेंज होऊ शकतात. ते तर त्यावेळेस ना एक सेन्सिबल, संवेदनशील, तिथं जाणकार, हंबल, सोसायटीला जाण राखणारा आणि सगळ्यांना सामावून घेणारा ॲक्टर गरजेचं होतं तिथं. आणि 3-4 जणांशी बोलणं चालतं माझ्यावर, बऱ्याच जणांशी वगैरे. कोण नाही म्हटलं, कोण येतो म्हटलं, कोण वेगळ्या पद्धतीने बोललं वगैरे. ते आय रिस्पेक्ट युअर, म्हणजे जे काय त्यांचं थॉट त्यांच्या लेवलला बरोबर असेल. मी तो आयडेंटिफाय करत होतो की हा माणूस बोलतोय काय. माझं ऑब्झर्वेशन वेगळं होतं. बरेच लोकांना असं वाटतं की नवीन वगैरे, पण ऑब्झर्वेशन फुल हाय लेवलला होतं माझं की हा माणूस काय बोलतोय, काय पितोय, हा पाणी कसा घेतोय, इतपत माझं ऑब्झर्वेशन होतं की पाणी कसं मिळतं आणि बोलतोय का पहिल्या इम्प्रेशनला. तर जेव्हा मला वाटलं की डन आहे, म्हणजे मला 5 मिनिटात कळलं की विराट कसे आहेत म्हणून. फक्त मला वाटलं की मला केसरी बघायचं फक्त. म्हणजे मी घरी जाऊन कसं मी फ्लाईन पुढे सांगितलं मी डन तर केलाय, मला काही इश्यू नाही घ्या. आणि जे काय मी तिथं सगळं ठरवलं, मग केसरी बघून द्या. आणि केसरी मी बघितला, नो डाऊट. उलटा केलं म्हणजे आधी केसरी बघायला पाहिजे. त्यांचा पॉइंट हा आधी माणूस कसं आहे हे असं आहे मग त्याचं. आणि रोहितचं असं होतं की रोहित प्रोडक्शनमध्ये खूप कमाली सर. सर रोहितने प्रोड्युसर आणून देण्यासाठी काय मदत केली नाही. आता रोहितचं कसं आहे की रिलेशन असं आहे की रोहितनं म्युझिक डायरेक्टर आणून दिला होता. रोहित माझा पुतणा आहे. पहिल्यांदा सांगितलंय ते एवढे इंटरव्ह्यू झालेच बघ, टीव्ही झाले, रेडिओ झाले, सगळं मुंबई झालं, पुणे झालं, कोल्हापूर झालं, आत्ता सांगतायत. हे एक्सक्लुझिव्ह आहे तुझ्यासाठी. म्हणजे दोघे पण नाही त्यांचा त्यातही म्हणजे पण ते जे टीममध्ये होता क्रिकेट सोबत खेळलं. आपल्याच DICN फिल्म्स अँड मीडियाची क्रिकेटची कलाकार क्रिकेट लीग मध्ये आम्ही म्हणजे इव्हन श्रेयस असेल, रोहित असेल, मला जसं नाव घेतलं तसं मला लिटरली आनंद झाला. आजही मला वाटतं ग्रुप अजूनही असेल तो आहे. जसं बघितलं, नुसतं बघितलं नाही नाव म्हणून नाही सर, तो तुमचा पुतण्या जरी असला, फक्त ट्रेलरमध्ये त्याची जी काही झलक दिसते ना सर, त्याच्यावर लगेच कळतंय की कितक्या उमेदीने याने काम. आणि रोहित जेव्हा मॉडेलिंग करत होता ना, तेव्हा मी माझ्या कामात गुंतलेलो होतो आणि मला त्या प्रोसेसमध्ये यायचं होतं शॉर्ट फिल्म वगैरे. रोहितला मी एकदा बोलून घेतलं, मला वाटतं कर्नाटकला आपण भेट पण झाली होती, अर्धा तास बोललो मी. जस्ट कलर रोहितच्या डोक्यात हवं तर नाही गेली, म्हणजे मॉडेलिंग करतोय म्हणून. मला ते जाणवलं की बाबा गेली का नाही.
म्हणजे ठीक आहे, ओके. मग त्याला एकदा ऑफिसला बोलवलं. ऑफिसला बोलवलं तेव्हाही पाहिलं की काय बोलतो रोहित, कशा पद्धतीने बोलतोय, का म्हणजे मे बी आता त्या कल्चरमध्ये गेलो तर काय त्याचा ॲटिट्यूड कसा वगैरे. आणि जेव्हा मला असं वाटलं की ते रोहित करू शकतो, तेव्हा मग त्या गोष्टी आम्ही पुढे सरकवल्या. काय ॲडिक्शन वर्स अटॅचमेंट, तो पहिला मोबाईल ॲडिक्शनवर सिनेमा केला, शॉर्ट फिल्म काढले होते तेव्हा, ते रोहितच होता त्यामध्ये. मग रोहितला पहिला जो आमचा जो प्रोजेक्ट केला, आम्ही दोघांनीच सगळं केलं, म्हणजे म्युझिक पासून एडिट पासून सगळं. मग तिथून ती प्रोसेस सुरू झाली. आणि आता 5 वर्ष काम करायचं ना, एव्हरीवेअर रोहित आणि माझं हे पूर्ण या गोष्टीमध्ये बॉन्डिंगचा विचार. अरे का म्हणजे 1 वर्ष असताना लहानपण आमच्या घरातच वाढलेलं आहे असं म्हणायला अर्ध्यातला घेतो. फार पहिलीपासून तर माझ्या परत बारसा होता तेव्हा नाही तेव्हा तो आले तो रे तो हलालो सेटवर पर्यंत रे असं काय बोलतो डायरेक्टर वगैरे. एज टू डिफरन्स किती? तो 2000 आहे, मी 85 मध्ये 15 वर्षाचा डिफरन्स आहे. नाही पण रोहित सोबत तुमच्या वय एवढंच वाटतं. मला खूप म्हणजे त्याने चांगली मेहनत घेतली, त्याने त्याचे जे काय टॅलेंट आहे त्यांनी बाहेर काढलं बऱ्याच गोष्टी. मला ज्या गोष्टी हव्या तर एक आपण म्हणतात ना की कॉम्बो आपण म्हणतात, त्याला काय पाहिजे त्यांना माहिती आहे की मला काय पाहिजे, त्यालाही माहिती आहे त्याला काय पाहिजे वगैरे. या गोष्टी आम्ही नाही रिअली अप्रिशिएट सर. कारण सी जवळचा आहे, लांबचा आहे, बाहेरचा आहे, तो विषयापेक्षा कामाचा आहे का हा महत्वाचा. आणि तुम्हाला जर ते वाटलं बघ तुम्ही, आणि ते बघून तुम्हाला जेव्हा तुम्ही शॉर्ट फिल्म करायला घेतली त्या प्रोसेसमधनं एकंदरीत लगेच हिंट लागले असणार की हा माझा माणूस आहे आणि नक्कीच ऑनस्क्रीन असेल किंवा ऑफस्क्रीन असेल दोन्ही पण चांगल्या पद्धतीने सांभाळू. आणि ते आत्ताचा जो आशेचं कॅरेक्टर आहे हे फार डिफिकल्ट कॅरेक्टर आहे. कारण मी त्याला फोटो पाठवला होता, तुला हे कॅरेक्टर करायचं आहे, आणि तो इतका डेंजर होता म्हणजे तो फोटो पण त्याने करतो म्हटला तो. परत सांगतो 1 ऑगस्ट 2025 रिलीज होतोय. चर्चा पुढे सुरूच आहे, पण नक्की बघा. म्हणजे विराट रोहितचं काम ग्राउंडवर आपण बघितलं, ऑनस्क्रीन त्याच्या पद्धतीने होतं. आपण नक्की एकदा बघायला जा. मराठी सिनेमाचा रिस्पेक्ट करा आणि आपल्यासोबत सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे. पाहिलं पाहिजे. का माहिती का, सिनेमा प्रत्येक आठवड्याला बघितला पाहिजे. स्ट्रेस फ्री होतं माणूस, एकत्र कुटुंब येऊन जातं, एकमेकांशी बोलणं होतं, ओके, इकॉनॉमी वाढते, या सर्व गोष्टी नाही ऍक्शन मध्ये नाही का. आज आहे ना एंटरटेन पाहिजे ना, आपण तेच गणगण घेऊन फिरतोय. जर आपल्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये आपण एंटरटेन आणि सगळं घर एकत्र येतंय, अजून काय मेसायचं. नाही परफेक्ट आहे सर. सी आहात तुम्ही, कॅल्क्युलेशन मध्ये चुकणार नाही. आहे मी विसरत नाही. श्रेयसने मला सांगितलं तर माझा हा प्रश्न विचारशील तर श्रेयसच्या कामाविषयी सर. श्रेयस देशपांडे तुम्ही म्हणू शकता की अख्खा केक बनल्यानंतर ना ते चेरी येते ना, जमल्यानंतर की क्रीम लेवल कंटेन आलं, सगळं आलंय. चहा चालेल. त्याला सजवणार कोण. माझ्यासाठी एक चांगली गोष्ट होती की क्रीम ऑलरेडी रेडी आहे, मला माहिती आहे. मला फक्त आता लेअर खालून वरती आणायचे ते. कारण पहिल्या गाण्यात एक कचऱ्याची 7 जीवा, मळकट हात, जुनं झालं सारं काही नकोही करत. जे कंपोज केलं त्याने ते इतकं इम्पॅक्टफुल होतं ना. आणि कसं होतं की एक गाण्यात जसं आपण एखादा पिक्चर 2 तास मांडू शकतो, गाण्यात त्यांनी मला 15 मिनिटाला स्कोप दिला की तेवढ्यात मी मारून मोकळा झालो. जेणेकरून माझी लेंथ पण नाही वाढली विनाकारण. आणि ती भावना त्याला त्या गाणं नव्हतं, त्यातनं भावना मांडायच्या होत्या आणि इतक्या बारीक होत्या त्या भावना. अक्षरशः तुम्हाला कार्यबाबा नाही, तुम्ही ते गाणं बघा. कार्यबाबा तर छानच आहे, पण त्या गाण्यानंतर इम्पॅक्ट इतका हेवी लेवलचा आहे. हे कंपोज खरंच आउटस्टँडिंग आहे. आणि त्यानंतर कार्यबाबा गाणं जे सुनिधी चौहान यांनी गायलेले आहेत, ते गाण्यानंतर मी लिटरली म्हणतो मी 1000च्या वेळा ऐकलं असेल ते गाणं. इतका वेळ ऐकलं मी. त्यांना ते आधीच म्हणतो की 10 गाणे आयुष्यात बनलं असेल तुमच्या टॉप 10 जेवढं तुम्ही बनवणार, 11 दिलं त्यातलं एक गाणं संपलंय तुमचं, का रे बाबा. 3रं गाणं जे स्वच्छ भारतचं, ते फार क्रेझी गाणं होतं ॲक्च्युअलमध्ये. कारण म्हटलं मला असं आव्हान करायचं सगळ्यांना की आता निसर्ग खूप रुसला वगैरे, त्यावर गाणं लिहितो. आणि गाणं लिहिलं 4 दिवसानंतर माणूस कंपोज करणार आहे. तर काय की दिग्दर्शक म्हणून तुम्ही प्रतिक्रिया देतात हे तर झालं. लिरिसिस्ट तुम्ही आता मेन डीपली क्वेश्चन तो होता की लिरिसिस्ट ज्या वेळेस ते सगळं लिहितो ना सर, तिथे इमॅजिनेशन असते. रायटर डिरेक्टरचं कॉम्बिनेशन तसं लिरिसिस्ट आणि कंपोजरला ते एक नाही. तुम्ही एवढं मेहनतीने लिहिलंय आणि तुम्हाला ते सुचतंय,
हो त्या पद्धतीने जर का ते उतरत नसेल डोक्यात तर मग फायदा नाही. पण तुम्ही जे बोलले सर, मित्र म्हणून मी रिस्पेक्ट करतोच आहे, पण आज इंडस्ट्रीसाठी एक चांगला तरुण म्युझिक कंपोजर म्हणून, म्युझिक डिरेक्टर म्हणून आपल्याला लाभतोय तुमच्याकडून. डेफिनेटली सर, डेफिनेटली. एक फार मोठी गोष्ट म्हणजे नाही का, एक चांगला कंपोजर. आम्ही तर म्हणतो ना की खूप छान आणले सिनेमात. तिन्ही गाणे इतक्या पॉवरफुल झालेले आहेत ना, खरं श्रेय सरनच याचं. स्टुडिओला यायच्या आधी मी माझ्या टीमला सांगितलं की आपण जे पण स्टार्टअप्स येते टीम येते तर त्यांच्यासाठी स्वच्छ भारतचं गाणं लावून ठेवा, कैलासजींनी जे गेलं. तर ते म्हणजे मी त्यांना माहितही नाही की ह्या चित्रपटाचं गाणं हे आहे. सर काहीतरी आता वर्क विजार्डच्या ग्रुपवर मी टाकून दिलं, त्यांनी लुकमध्ये चालू होतं सर. ओके, त्यांनी पण प्रतिक्रिया सुपोब सर विचारले म्हणजे हे शेष. पण त्या माणसाला लक्षात येत नाही त्याने काय केलं. जमिनीत पाय फिल्म मध्ये ज्यावेळेला गाणी आहेत ना त्यावेळेला ती जास्त करतात, असं माझं पर्सनल. कारण काय असं स्टोरीच्या झोन मध्ये ना ती आत्ताही चांगलीच आहे, फिल्म मध्ये तुमच्या बरोबर तुम्ही घेऊन जाणार बरोबर, एवढं नक्की. थँक्यू सो मच अरविंद सर. तुम्ही सगळ्याच कलाकारांचं खूप मनापासून कौतुक केलंय आणि एका दिग्दर्शकाचा स्वतःचा अनुभव ज्यावेळेस ऑनस्क्रीन बोललं जातं ना त्यावेळेस त्या कलाकारालाही तेवढं समाधान असतं. अजून वेगळ्या उमेदीने तो कामाला सुरुवात करू शकतो आणि नवीन जे दिग्दर्शक आहेत त्यांचा दृष्टिकोनही बदलतो की एक दिग्दर्शक कलाकाराची स्तुती ऑन कॅमेरा करतो तर खरोखर मनापासून काम झालेलं असावं. आणि त्याच पद्धतीने श्रेयस देशपांडे ज्या तुमच्या अवकारी या सिनेमाचं म्युझिक त्याने कम्पेअर केलं, बीजीएम केलं. बीजीएम साऊथला केलं पण बीजीएम साऊथ प्रताप म्हणून आहे कंपोजर, त्याचं बीजीएम केलंय आणि मी तिन्ही गाणी केली. साऊंडचं काम साऊथला झालेलं आहे. SFX फॉली वगैरे सगळे साऊथला झाले. रवी हिरेमठ म्हणून आहेत त्यांनी, आणि प्रताप पॉल यांची जोडीच होती ते. पण तुम्ही जे त्यांच्यासाठी शब्द काढले ते सुद्धा कौतुकास्पद होते. थँक्यू. मी याच प्रश्नाला अनुसरून आहे की श्रेयस कुछ हो जाय म्हणजे ऑडियन्ससाठी तुम्ही कैलाश खेर यांना जर काही इन्स्ट्रक्ट करताय, सुनिधी चव्हाण इन्स्ट्रक्ट करतायत म्हटल्यावर कशी कंपोजरचं काम आहे तर दिग्दर्शक लहान असो मोठा असो ऍक्शन कॉल शेवटी त्याला देण्याचा. त्या केसमध्ये पण म्युझिक कंपोजर म्हणा किंवा तुम्ही डिरेक्टर म्हणा शेवटी तरी 100% आवडेल मला. कैलाश खेर यांनी गायलेलं जे स्वच्छ भारत अभियानाचं अँथम आहे आपल्या अवकारी काय अभियानाचं हो जाय. हर गांव शहर और गलिया, हर रास्ते और ये बगिया, ये देश और ये दुनिया कुछ कह रही है. हर झरना पर्वत अंबर, हर पेड़ पशु और चिड़िया, ये दरिया सागर नदिया कुछ कह रही है. हे मानो आदतें बदल दो, कुदरत के बवंडर का इशारा समझ लो. हे मानो आदतें बदल दो, कुदरत के बवंडर का इशारा समझ लो. आप चले हम मिलके बढ़े, हम देश को समृद्ध करें, सुंदर सपना लेके अपना भारत ये अब स्वच्छ रखे. आओ चले हम मिलके बढ़े, हम देश को समृद्ध करें, हम सुंदर सपना लेके अपना भारत ये अब स्वच्छ रखे. हम पहिल्यांदा तुझ्या स्टुडिओला गायला हे गाणं, बाकी दुसरं गाणं ते सोडून गेल्या सगळ्या गोष्टी नवीन तुम्ही आता लाव तू थंबनेल लाव. रोहित विराट झाला दुसरं रोहित विराट लाव. माझे त्याच्यावर होतं ना सर पोटपान. प्रश्न सगळे झीला जे विचारले ते तिथे विचारले बरोबर काय नाही. थँक्यू सो मच, खरंच मजा आली. थँक्यू. आणि येस अरविंद सर, प्रथम तुमचं तर अभिनंदन, वेलकम करतोय. मीच नाही, बिहाफ ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री जिथे जिथे तुम्ही आजपर्यंत गेलात इंटरव्ह्यूसाठी, जो अनुभव तुम्ही घेतला आय होप
तो अनुभव तुमच्यासाठी चांगला राहिला असावा. आज तुम्ही दिग्दर्शक म्हणून आलेत, उद्या मे बी निर्माता म्हणून तुम्ही इच्छा व्यक्त करू शकता. जर तुमचा अनुभव चांगला राहिला तर मी मराठी प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतोय की तुम्ही कलाकारांचं, दिग्दर्शकाचा आणि निर्मात्याचा जी विचारसरणी ती अजून कशा पद्धतीने पुढे ते हिंमत करू शकतात, त्यांना त्यांच्या कलाकृतीची दाद जर आपण चित्रपट बघून देत असू तर नवीन उमेदीने अजून नवीन कॉन्सेप्ट मे बी हीच टीम अजून परत घेऊन येईल. सगळ्यांचंच काम कमाल झालेलं असावं, कारण मी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला ओळखतोय. आणि अवकारीसाठी तुम्हाला संपूर्ण मीरा भारत शोच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रिलीज होतोय. मित्रांनो, प्लीज, इट्स अ हंबल रिक्वेस्ट, आपल्या जवळच्या चित्रपटात जाऊन हा चित्रपट बघाच. OTTची वाट नंतर बघा, OTTवर नक्कीच येईल. आणि पहिला मुद्दा म्हणजे स्वच्छ भारत मिशन, जे स्वच्छ भारत अभियान आहे, त्यांनी अधिकृतपणे परवानगी दिली आहे. ह्या फिल्मला एक्सेप्ट केलंय कोलॅबोरेशन मध्ये, आणि आता ऑफिशियली एक्सेप्टन्स दिल्यामुळे तो लोगो आता सगळ्या पोस्टर्स वरती तुम्ही बघतच असाल. म्हणजे त्याचा जाहीर पाठिंबा आहे थोडक्यात. म्हणजे त्यांनी रेकग्नाइज केलं याला. दुसरी गोष्ट, PCMC आपली जी आहे त्यांनी तर अगदी किती मोलाची स्वाद दिले शूट होत असताना पण, आणि आता त्यांनी ऑफिशियली रेकग्नाइज केलंय. म्हणजे त्यांचे आभार मानण्यासाठी मी हा मुद्दा काढलाय, कारण की असं कधी होत नाही. तर त्यांनी जाहीररित्या तो सपोर्ट दाखवलेला आहे. सो हे ऑलरेडी खूप मोठं प्रोत्साहन. आणि सगळ्या घंटा गाड्यांवर सिग्नल जाणं सुरू आहे. जिंगल चवले आपलं चित्रपटाच्या प्रमोशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आणि त्यात म्हणजे गोष्टी घेतल्या आपण. ऑफिशियली अनेक म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स याला आता हळूहळू पाठिंबा देत आहेत. हे जमेची बाजू का म्हणतोय, कारण की ती रेकग्नाइज होणं फार गरजेचं आहे, त्यांचाही एफर्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची अशी की सरांनी जे काही ह्याच्यातनं रेव्हेन्यू येणार आहे ह्याचा एक हिस्सा स्वच्छता कामगारांच्या वेलफेअरला जाणार आहे असं जाहीर केली आहे. सो ह्या खूप म्हणजे याला धाडस लागतंय अशा गोष्टी करताना, त्यामुळे मला तेवढ्याच नमूद करायच्या होत्या. बाकी तुम्ही 1 ऑगस्टला अवकारिका थिएटरमध्येच बघा. आणि ही यू सर्टिफिकेट मिळालेली फिल्म आहे, त्यामुळे तुम्हाला लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकासाठी फिल्म आहे. ज्यांना भारतीय म्हणून आपण जे काय आपण क्लेम करतो त्या प्रत्येकाचा सिव्हिक सेन्स चेकमध्ये आणणारी ही फिल्म आहे. नसेल तर येईल, आणि असेल तर तो त्याला अजून प्रोत्साहन मिळेल. सो अवकारिका थिएटरमध्येच बघा. 1-2 तासापूर्वीच मुख्यमंत्र्याचं पत्र भेटलेलं आहे, शुभेच्छा पत्र अवकारिकासाठी. तर देवेंद्रजी फडणवीसांचं भेटलं, तेवढे व्हिडिओ वाईट पण देणार आहेत. तर सिनेमा मुलांना दाखवा, घरातल्यांना बघितलं पाहिजे, कुटुंबाला सांगा, नातेवाईक मंडळी असतात त्यांना सांगा. सिनेमा फक्त स्वच्छता हा विषय नाही आहे, स्वच्छतेच्या पलीकडे पण एक सकारात्मक एनर्जी सिनेमात येते आहे. त्याचे वाईब्स फार वेगळे सिनेमाचे, आणि एक एंटरटेनिंग सिनेमा आलाय, बघितला डेफिनेट तुम्ही खूप खुश होणार. 1 ऑगस्टला जरी येत असेल तुम्ही बघताल, सिनेमा तुम्ही 10 वेळा जर बघितला तुम्ही बोर होणार नाही, इतकी सिनेमाची ताकद आहे. मी स्वतः सिनेमा 150 वेळा बघितले, स्टील असं वाटतं की बघतच राहावं, इतका त्यामध्ये तो भरलेला सिनेमा आहे. डेफिनेट तुम्ही बघा. 1 ऑगस्ट 2025 रोजी सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय, नक्की बघा अवकारिका. एक ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने फुल ऑफ पॅकेज आहे. जसं मी आधीही सांगितलं की म्युझिक चांगलं आहे फिल्मचं, मॅसेजिंग फिल्म आहे, BGM चांगलं आहे, आणि फुल ऑफ पॅकेज आपण ज्याला म्हणतो ते फिल्म आहे. आणि 90% मला असं वाटतं की ही फिल्म पाहिल्यानंतरही 90% लोक कचरा करणार नाही. इव्हन तुम्ही जे तिकीट परचेस करताल तेही डस्टबिनमध्येच जाईल. दॅट इज माय श्युरिटी. इतकं सांगेल, द व्हॉइस ऑफ नेचर, व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट, व्हॉइस ऑफ गॅलेक्सी इज कमिंग ऑन 1 ऑगस्ट. नक्की जाऊन बघा. सिनेमाची गाणी तुम्हाला युट्यूबवर ऐकायला मिळतीलच, बघायला मिळतीलच, पण थिएटरमध्ये जाऊन ही गाणी अनुभवा, बॅकग्राऊंड म्युझिक अनुभवा, आणि ह्या सिनेमाला, आपल्या अवकारिका या सिनेमाला सपोर्ट करा. फिल्म बघायला 1 ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की जा. थँक्यू. सो श्रोते हो, तुम्हाला जर मेरा भारत शो आमच्याबरोबर आवडला असेल हा एपिसोड, तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओही इतरांबरोबर शेअर करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला का आवडला हा व्हिडिओ. आणि त्याचबरोबर 1 ऑगस्टला अवकारिता थिएटर्समध्ये बघा. नक्की 1 ऑगस्ट 2025 तारीख लक्षात ठेवा. सी यू, गुड बाय.